ज्ञानपाच्चय ज्ञानरूपपाच्चय सरायतन पाच्चय भासपाच्चय वेदनापाच्चय पाच्चय उपादानपाच्चय भावपाच्चय जातिपाच्चय जरामरण शोकपरिदेव दुःखदमन सतायास सम्भवन्ति एवमीतास केवलस दुःखखण्डस्य समादयोति अविद्यायातेव अशेषविरागनिरोध संख्यानिरोध विज्ञाननिरोध नामरूपनिरोध सरायतननिरोध भस्सनिरोध वेदनानिरोध तन्नानिरोध उपादाननिरोध भवनिरोध जातिनिरोध जरामरण शोकपरिदेव दुःखदमन सतायास नियोजन्ति एवमेतस्य केवलस्य दुःखखण्डस्य निरोधो होति अनेकजाति संसार संगामिस अनिबिस दहकायक दयसंत दुःख जाति पुनः दहकायक दिक्तोषि पुनर्ज्ञानपासि सब्बाति आशुकादग्ध दहकूट विसंखागत चित्त तनहन खयोर्मज्जगाति नाही खालून आहेत तर खाली लावलेत ना खूप सारे उपस्थित आदरणीय भिक्खू संघ बौद्ध प्रशिक्षण संस्थान बुद्धभूमी महाविहार ज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आनंद कौशल्यांजी आणि सचिव डॉक्टर भदंकर सावंगी निधनकरजी यांच्या मार्गदर्शनात बौद्ध प्रशिक्षण संस्थांची वाटचाल होत असताना या निमित्तानं या वाटचालीत तर या निमित्तानं या बौद्ध प्रशिक्षण संस्थांच्या वाटचालीतील या दोन रथाच्या चाकातील एक प्रमुख वाहक ज्यांनी या दोंदगींच्या नंतर या बौद्ध प्रशिक्षण संस्थांची जबाबदारी स्वीकारली होती असे आदरणीय पूज्यपाद भदंत सप्तश्रीजी महास्तरू यांच्या अंतिम संस्काराच्या अनुषंगाने आपण सर्व उपस्थित आहोत। या ठिकाणी आदरणीय भिक्खू संघाचे ज्येष्ठ भिक्षू आणि भदंत सप्तश्रीजी यांचे घनिष्ठ सहकारी आणि बोधिचित्तीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भदंत ब्रह्मदूतजी यांच्या अध्यक्षतेखाली आज आपण
आदरणीय भंतेजींच्या जीवन कार्याला स्मरून आदरांजली अर्पण करण्याच्या अनुषंगाने एकत्रित झालेला आहे. तेव्हा या अनुषंगाने भिक्खू संघाचे ज्येष्ठ भिक्षू आदरणीय भगवंत भगवंत सुधाजी हे दोन शब्द आदरांजली विशेष करतात. आणि ज्यांच्या निर्वाणानिमित्ताने आपण सगळे एकत्रित झालात, तर बुद्धाने असं म्हटलंय अनिच्छावत संखारा, संस्कार हे अनित्य आहेत, जन्म आहे तिथे मृत्यू आहे. भगवंत सत्यशील महास्तवीर यांचा संबंध माझा फार लहान असताना मी दीक्षाभूमीला राहत असे तेव्हापासून त्यांच्या सहवासात मी मोठा झालो. व्हिडिओ त्यांच्यामुळे खूप सारं शिकायला मिळालं. त्यांचा स्वभाव शांतप्रिय असल्यामुळे सगळ्यांशी ते प्रेमाने आणि आदराने वागत असत. असा भिक्षू 25 तारखेचं सांगायचं, 25 तारखेचं सांगायचं मी माझे मी श्रद्धांजली व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी 25 तारखेच्या सकाळच्या पवित्र देशनाळ भिक्खू संघाला संघटन आणि भोजनदानाचा कार्यक्रम बौद्ध भिक्षू संस्थान बुद्धभूमी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे. तेव्हा या कार्यक्रमात आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी बौद्ध भिक्षू संस्थानच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती आहे. भिक्खू संघाने सुद्धा उपस्थित राहायचे आहे आणि उपासक उपासिकांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये 25 तारखेला सकाळी 9 वाजता या बौद्ध भिक्षू संस्थानच्या परिसरात एकत्रित राहावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. आदरणीय भिक्षू संघाला माझं वंदन. आपणास नम्रपणे विनंती करतो की दिनांक 25 तारखेला बौद्ध भिक्षू संस्थान बुद्धभूमी महाविहार येथे पौर्णिमेचा जे आपण कार्यक्रम म्हणतो, जे आपण घेतो, ते 7 दिवस पूर्ण होतात. बौद्ध परंपरेनुसार 7वा दिवस हा 25 तारखेला येत आहे. त्यामुळे 25 तारखेला पौर्णिमेच्या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी बौद्ध प्रचार संस्थांच्या वतीनं मी आपणास नम्र प्रार्थना करतो, विनंती करतो. आदरणीय भिक्षू संघाला माझं वंदन करून, त्रिवार वंदन करून मी विनंती करतो, भंतेजी आपण सर्व सकाळी 9 वाजता या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून या पुण्य कार्यामध्ये सहकार्य करावं ही आपणास नम्र प्रार्थना, नम्र विनंती. हां घ्या भंतेजी बोला. या ठिकाणी बरेचसे भिक्खू संघ जे भगवंत सत्यशीलजींच्या सानिध्यामध्ये वाढले आहेत ते सगळे उपस्थित आहेत. धम्म क्षेत्रातील आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्व विविध राजकीय पक्षातील मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी पहिला मित्र संघ या संस्थेच्या वतीनं भगवंत संघरत्नजी मानके यांच्या वतीनं यांनी एक संदेश पाठवलेला आहे. त्यामुळे भंते प्रज्ञाज्योतीजी महासचिव बौद्ध भिक्षू संस्थान बुद्धभूमी महाविहार कानपूर नागपूर, पूजनीय भगवंत सत्यशील महाथेरा अध्यक्ष बौद्ध भिक्षू संस्थान बुद्धभूमी महाविहार कानपूर नागपुर, आपके परिनिर्वाण के प्रति पीएमएस पहिला मित्र संघ और पीएमजे पहिला मित्र संघ जापान कमेटी साथ ही मैं व्यक्तिगत तौर पर श्रद्धांजलि अर्पित करता हूं और आपके जीवन काल में पीएमएस पहिला मित्र संघ को प्राप्त सहयोग के लिए आभार प्रकट करता हूं. पूजनीय भगवंत सत्यशील के परिनिर्वाण के कारण भिक्खू संघ, पीएमएस पहिला मित्र संघ, बौद्ध भिक्षु संस्थान बुद्धभूमि महाविहार एवं पूरे बौद्ध समाज पर काला बादल छा गया है. तीव्रता न भावे यह दुख का बादल जल्दी समाप्त हो, यही प्रार्थना करता हूँ. अशा प्रकारचे संघरत्नजी मानके यांनी आपले शोक संदेश पाठवलेला आहे. आज या ठिकाणी आज आपण
एका अशा महान आमच्या बौद्ध भिक्खूला शेवटचा निरोप देण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत. आजच्या या शोक सभेचे सन्माननीय अध्यक्ष पूज्य भंतेजी, समस्त भिक्खू संघ, बौद्ध उपासक उपासिका आणि उपस्थित मित्रगण, काल सकाळी जेव्हा मला पूज्य भिक्खू बदन सत्यशील महाथेरो यांच्या निधनाची वार्ता कळली आणि मन हेलावून गेलं. गेल्या जवळपास 40 वर्षापासून त्यांचा माझा अत्यंत जवळचा आणि जिव्हाळ्याचा संबंध होता आणि अशी व्यक्ती ही आमच्यातनं जाणे, ज्याला बौद्ध धर्माचं अपार ज्ञान असणं, ज्यांनी ख्यातनाम जगातले ख्यातनाम बौद्ध संस्कारक भिक्खू भदंत आनंद कौशल्यार यांच्या नेतृत्वाखाली आमचे दिवंगत भिक्खू आणि बौद्ध प्रशिक्षण केंद्राचे त्यावेळचे अध्यक्ष भिक्खू मेघनकरजी यांच्या नेतृत्वात काम करून समाजासाठी एक मोठं योगदान दिलं. त्यामध्ये सत्यशील महाथेरोजी यांचा वाटा अत्यंत मोठा होता. ही हानी केवळ बौद्ध प्रशिक्षण संस्थेचीच नाही, तर संपूर्ण बौद्ध समाजाची हानी आहे. जी पोकळी आज आमच्यामध्ये निर्माण झाली, ती पोकळी आम्ही सहज काही या ठिकाणी भरून काढणार नाही. परंतु एक मात्र सांगतो की पूज्य भंतेजी यांनी आपल्या आयुष्यामध्ये धम्मसेवेत संपूर्ण आयुष्य त्यांनी समर्पित केलं. बौद्ध प्रशिक्षण केंद्राचे संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी त्याला एक नवीन उंची प्रदान केली. केवळ धर्माचे ज्ञान दिले नाही, तर आपल्याला आचरणातनं प्रेम, करुणा आणि समता या बुद्ध शिकवणीचे मूर्तिमंत उदाहरण त्यांनी या ठिकाणी प्रस्तुत केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भिक्खूंनी आणि उपासक उपासिकांनी धर्माचं शिक्षण घेतलं आणि जीवनात शांती आणि प्रज्ञा अनुभवली. त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व, शांत स्वभाव आणि धर्मावरील त्यांची अढळ निष्ठा हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायक प्रेरणास्त्रोत असं ठरलं आहे. अशा या महान व्यक्तित्वाला मी उत्तर नागपूरचा आमदार या नात्यानं, राज्यातला एक समाजाचा नेता या नात्यानं, माझ्या कुटुंबातर्फे ज्या संस्थेवर त्यांनी प्रेम केलं त्या संकल्प संस्थेच्या वतीनं या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहत असताना माझ्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री अनिल नगरारेजी पण आले आहेत. त्यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी आदरांजली वाहतो. कामठी नगर परिषदेचे नगरसेवक नीरज लोणारेजी या ठिकाणी आहेत. प्रमोद खोबरागडेजी ते पण आलेले आहेत. त्यांच्या वतीनं सुद्धा मी या ठिकाणी, सरिता रंगारी पण आहेत, त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण निरोप या ठिकाणी देऊन आदरांजली वाहतो. धन्यवाद. जय भीम.